एके वटेन राना काबार जावन जनावरां लोकवस्तीत पावली जाल्यार दुसरे वटेन परवानगी घेनासतना कांय सुवातांनी दोंगुल्ले आनी राना कापपाची परंपरा चालूच आसा। चवथीच्या नेटात वरचो वाडो हरमल दोंगुल्लेत झाडां कापपाची घडणूक उक्ताडार आयली। हो आपालिपाचो खेळ कोणाच्या नदरेखाला चल्ला, कोणाचो दबाव आसा काय कितें, लोकांमदी हुस्को निर्माण जाला। वरचो वाडो हरमल दोंगुल्लेक धोको आसा अशी माहिती थळाव्यांनी दिल्या। 1000 चौखण मीटर रानांचो वाठार एका अनोळखी मनशान कापला। आयज हरमल ग्रामपंचायत, रान खाते, थळावे आनी कागाळदारांनी त्या जाग्यार पळोवणी केली। जायती झाडां कातरल्यात अशें दिसून आयले। हे कापपाक कोणाकूच परवानगी दिवंक ना अशें सगळ्या संबंधित खात्यांनी सांगला। तरी लेगीत हे घडले कशें, कोणाचो दबाव रान खात्याक आसा वय, हांगा चल्ला कितें, थळाव्यांक प्रश्न पडला। एक रान आसा, त्या रानान चवथीच्या पिरियडान जो एक बेल्ट एक 2-3 मीटर विड्थीचो असो क्लियर केला आणि तो क्लियर करताना त्यांच्यानी इंटेंशन असा की आम्ही आता फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या त्यांच्या नॉर्म्स प्रमाणे त्यांच्यानी म्हणते त्यांच्या म्हणणे असा की त्यांच्यानी बुश कटिंग केल्या, पण सगळ्या वाटेत आम्ही सगळ्या लोकलांनी जी झाडं असतात ज्यांची गर्थ 30 सेंटीमीटर पेक्षा जास्ती असा अशी सगळी नोंद आम्ही आमच्याकडे दवरल्या आणि ह्या आमच्या नोंदीची सगळ्या डिपार्टमेंटान फॉरेस्ट डिपार्टमेंटान नोंद घेवपाची। आमच्या लहानपणापासून ह्या सगळ्या जंगलान आमच्या गाय आमची मारलेली असे आमचे आई वडील आमकां सांगता की वाघान गाय मारली, वासरू मारले, अशा अनेक घटना घडल्या। त्यामुळे हो जो बेल्ट असा तो अतिशय सेन्सिटिव्ह बेल्ट असा इन टर्म्स ऑफ बायोडायव्हर्सिटी। जर हो सगळो येदो मोठो परिसर इतके लाख स्क्वेअर मीटर जमीन जर एकाच फावटी जर आसत, सत्य परिस्थिती आमकां दिसता, कॅमेरो केव्हाच खोटो बोलना, तर त्याचेर सगळ्या सरकारान विचार करचो आणि आम्ही सगळे जे जमले त्या सगळ्यांक ह्या निसर्गाचो आनंद घेवपा खातीर जे पर्यटक येतात त्यांच्या खातीर काहीतरी आम्ही जतन करतले फुडल्या पिळगे खातीर, अशी एक आमकां सगळ्यांची कळकळीची विनंती। झाडां थंय तोडलेली आसात आणि तो सांगता की ते फॉरेस्ट ऑफिसर जो आसा तो सांगता की ते बुश कटिंग आसा, तेचेर ऑफेन्स आमी करूंक शकना, तेका ती एक ठरावीक घेरी आसता ती सेंटीमीटर अमके तितली ती येवपाक जाय, ना जाल्यार आमच्यान ते करपाक जायना। पण माझ्या इन्फॉर्मेशना प्रमाणे आमच्या माहिती प्रमाणे की बुश कटिंग सुद्धा करतलो जाल्यार तेका परमिशन जाय पडटा, जावं फानिये सुद्धा मारतलो जाल्यार परमिशन जाय पडटा। आता तेका हांवें विचारले की बाबा रे तू जे पळय आता हे पळय बुश कटिंग म्हणटा हेका परमिशन कितें घेतला तेंच्यांनी पार्टीन त्या, तर ना म्हणटा तो परमिशन घेवंक ना। आणि हे सगळी जी झाडां आसा ती वेगवेगळ्या तरेची वड आसा आणि कितें रुमड आसा, अशें जायती जंगली झाडां सगळी थंय आसात आणि ती झाडां सगळी तोडलेली आसात आणि तेका लागून हे कोणाच्या तरी आशीर्वादान हे चलता अशें आमकां दिसता। आयज आमकां कंप्लेन येयल्ली आमकां ग्रामस्थांक वचून की हरमला तशें हिल कटिंग बीन चालू आहा, कन्स्ट्रक्शन बीन चालू आहा म्हणून आमी आतां बघपाक खातीर येयल्ले आमी। तर हांगा कितें दिसलें तुमकां की हिल कटिंग बीन केलें आनी फेन्सिंग बीन चालू आहा, तर वायरी बीन घालून तेंच्यांनी पोल बीन घातला तेंच्यांनी, परमिशन बीन काय पंचायतीन दिवंक ना तेंकां। आता याच्या पुढे आम्ही फक्त ऍक्शन घेतलो सर। आणि कितें वयल्या डिपार्टमेंटासून कितें परमिशन मेळ्ळें अशें तुमकां कितें केलां? ना आमकां आजून काय येवंक ना। झाडां कटिंग केल्या की बुश कटिंग जालें? आता कशें बुश कटिंगय केलें दिसता, झाडांय मारल्या तेंच्यांनी, धाकटी झाडांय मारल्या तेंच्यांनी, ना न्हू दिसता तेजेर। आता फुडली एक्शन कितें आसतली तुमची? आता फुडली एक्शन म्हटल्यार तेंकां बघता आमी, चेक करता पयलीं कितें आहा ते फुडें जे डॉक्युमेंट बी मागीर सांगता तुमकां। जे इकोसिस्टम आहा पळय ते सारको डिस्टर्ब करता जाल्लो गांवाचो, आख्खो गांव ग्रामस्तूय बेजारलेले, तर आमी तेजेर स्ट्रिक्ट एक्शन घेतले आणि हेच्या फुडें सुद्धा ह्या जे एरिया आहा पळय तेजेर कांयच आनी परमिशनां येवपाक दिवपाची न्हू म्हणून आमी सगळ्या डिपार्टमेंटाक कन्सर्न डिपार्टमेंट जे लागता, जे फॉरेस्ट म्हण, TCP म्हण, आमचे लँड एंड रेव्हेन्यू म्हण, इवन पोलिसांक आमी लेटर करतले की आयडेंटिफाय करून हेजेर स्ट्रिक्ट एक्शन घेवपाची। आणि इवन आम्ही सुद्धा तेजेर आमचे हितून रेकॉर्ड्सात दवरतले की अशी हे कारवाई आम्ही केलेली आणि तेजेर हेच्या फुडें हेंचफोत आनी काय परमिशनां हे करपाची न्हू तेजेर। फॉरेस्टा कडल्यान अशें दिसता की जे कोण ऑफिसर येयला ते मातशे दबावाचे खाली आसा अशें दिसता पळोवन तरी तांकां। सो वील सी तेंचो कितें रिपोर्ट आसतलो तो तांकां करूं न्ही। सो एज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन आमी जे ग्रामस्थ आहा हांगचे ते आमी आमचो पर्सनल सर्वे करून आमचे जे कितें फायंडिंग्स आसा आमी ते फायंड आउट करून we'll try to go lodge a complaint against whatever is happening। मजगती व्हड झाडां कापपाची घडणूक वरचो वाडो हरमल दोंगुल्लेत जावंक ना अशें मत सर्वेक्षणा उपरांत रान अधिकाऱ्यान मांडले। तशेंच थळाव्यांच्या म्हणण्या प्रमाण झाड कापणी जाला आणि ताचेर पड्डो घालपाक रान अधिकाऱ्याचेर दबाव आयला
या प्रश्नाचेर रान अधिकाऱ्यान स्पष्ट न्हयकार दिलो. आर्यो पण आमचे हांगले अशें आहा पंचायती बरोबर इन्स्पेक्शन आहा तेन्ना तूं सायडीर वच तेंचे बरोबर आनी कितें आहा ते पळय म्हणटा. कितें फायंडिंग्स मेळ्ळे तुमकां? फायंडिंग्स मेळ्ळे म्हणजे बारीक बुशीस तेंच्यांनी ते कट केल्ले आहा आनी उबी स्टँडींग झाडां तेंच्यांनी तशी सांडलेली मोठी मोठी झाडां आहा ती तशी उबी दवरलेली आहा तेंच्यांनी. तुमचे परमिशन लागता बुश कटिंग किंवा इतर ट्री कट केल्या तेका ट्री कटिंगेक परमिशन लागता. थंय ट्री कटिंग जावंक अशें म्हणटा तुमी? ते मोठे झाड भितर एकूय ना म्हणजे आमचे हितून बसतात तसले झाड आमकां एकूय मेळना. बाकी ती उबी आहा बारीक बारीक आसल्या तेंची. हो स्ट्रेच कितलो लांब आसा? सादारण 1.5 किलोमीटर. हय सर 1.5 किलोमीटर जी रानांतली जनावरां ती तुमकां लागतात तर तेंचो एक्सेस बंद जाला हो दिसता तुमकां? यो जावप तांकां उदक पाणी पावपाक येवपाक न्ही? हय थंय जनावरां भितर गांवठी आमची गायी बी आहा ती त्या रानान वयताली पयलीं. आनी रानटींचो कांयतरी हे जातलो तांकां इफेक्ट पडूंक शकता? आतां सबंद क्लियर करीत जाल्यार पडूंक शकता. म्हणजे तार मारल्या तेतून? तार मारले ते हांव. ओके. पण एक भितर सिद्ध आसा की जे फेन्सिंग केला थंयसरली झाडां बुश कटिंग सगळें मारून तेंच्यांनी फेन्सिंग केला अशें दिसता तुमकां थंय? ना ते हे फेन्सिंग केल्या ती पयलीं केन्ना तरी केल्या कशी दिसता. झाडां मारल्यात ती? हे आता क्लियर केला ते हाली. पण जी फेन्सिंग जाल्या ती ट्री कटिंग करच्या शिवाय जाल्या काय? ट्री कटिंग भितर जावंक ना न्हू ते. निश्चित सांगता तुमी? ट्री कटिंग जावंक ना भितर बुशीस कटिंग जाले. हांगसरल्या लोकल्सांक आमी मेळ्ळे लोकल्सांनी सांगले की तुमचेर खंय तरी दबाव आसूं शकता म्हणून तुम्ही थोडे झाडां दाखोवंक ना सगळी बुश कटिंग दाखयले. ना तशें कांय ना. दबाव ना तुमचेर कोण? गोवा 365 खातीर संदीप कामोलकार, मनीषा जाधव आनी ओमकार देशप्रभू.